ओके, गुड आफ्टरनून. आता आपण युनिट 5चं सेकंड लेक्चर बघणार आहे. सेकंड युनिट 5 आहे. युनिट 5 आहे इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. हा असा युनिट 5 आहे. त्याचा फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी काल सेंड केला होता. सेकंड व्हिडिओ तो आता मी सेंड करणार आहे. तर सेकंड व्हिडिओमध्ये आपण सेकंड लेक्चर बघूयात. तर फर्स्ट पॉईंट आहे, अजूनही आपण डेफिनेशन्सच बघतो आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन आहे ह्या पेजवरची फर्स्ट, डिफाईन लोड ड्युरेशन कर्व. तर लोड ड्युरेशन कर्व म्हणजे काय? तर बघा, द लोड ड्युरेशन कर्व इज डिफाईन्ड ॲज, लोड ड्युरेशन कर्व म्हणजे काय? द कर्व बिटवीन द लोड अँड टाईम. म्हणजे लोड आणि टाईममधला हा कर्व आहे. लोड म्हणजे कुठला? हा लोड, आणि हा टाईम, आणि ह्या दोघांमधला जो कर्व आहे त्याला आपण काय म्हणतो? लोड ड्युरेशन कर्व. त्याच्यामध्ये काय आहे? परत एकदा बघा, द लोड ड्युरेशन कर्व इज डिफाईन्ड ॲज द कर्व बिटवीन द लोड अँड टाईम प्लॉटेड इन ऑर्डर ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. हे महत्त्वाचं आहे. प्लॉटेड इन द ऑर्डर ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजे साईज. ओके, तर प्लॉटेड इन ऑर्डर ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. डिसेंडिंग म्हणजे काय? उतरत्या क्रमाने. म्हणजे काय? आता लोड ड्युरेशन कर्वमध्ये काय असं, हा कर्व काढायचा आहे. कशामध्ये? लोड आणि आवर्समध्ये, टाईममध्ये आपण कर्व काढणार आहे. आता हा डिसेंडिंग ऑर्डर आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हणजे कसं असतं की हे आपण लोड दाखवलेलं आहे. 5, 10, 15, 20, 25चा लोड आहे, आणि हे 4 तास, 8 तास, 22 तास आणि 24 तास, हे दिवसातले 24 तासाचे आवर्स आहेत. ओके, तर 25 मेगावॅट एनर्जी जी काही आहे, 25 मेगावॅट एनर्जी ही आपल्याला लागली किती तास? तर टोटल दिवसातल्या 4 तासामध्ये 25 मेगावॅट एनर्जी ही आपल्याला खर्च झाली, लागली घरामध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये. आता इथं काय आहे? 20 दिले. ओके, 20 बघा किती तास लागली आपल्याला? 20. तर 20 मेगावॅट एनर्जी जी आहे ती किती तास लागलेली आहे? तर एवढी लागलेली आहे. किती? 4 ते 8 म्हणजे 4 तासासाठी 20 मेगावॅट लागली. 20 मेगावॅट एनर्जी ही 4 तासासाठी लागली. त्याच्यानंतर 10 मेगावॅट आहे बघा. 10 मेगावॅट एनर्जी जी आहे ही किती तासांसाठी लागली? 8 ते 22 ह्यामधला जो तास आहेत एवढा वेळासाठी काय लागली? ही 10 मेगावॅट एनर्जी लागली. आणि 5 मेगावॅट एनर्जी कधी लागली? ही म्हणजे 2 तासासाठी. तर सुरुवातीला 4 तास 25 मेगावॅट लागलं, त्याच्यानंतर 4 तास 20 मेगावॅट लागलं, त्याच्यानंतर किती होतं आहे? 22मधून 8 गेले 16, 22, 12, 14 तास किती मेगावॅट एनर्जी लागते आपल्याला? 14 तास ही 10 मेगावॅट एनर्जी लागते, आणि 2 तास 5 मेगावॅट लागली. तर हा सुद्धा एक कर्व आहे, आणि तो कर्व आपण कसा काढला? उतरत्या क्रमाने. लक्षात ठेवताना कसं ठेवायचं? द लोड ड्युरेशन कर्व इज डिफाईन्ड ॲज द कर्व बिटवीन द लोड अँड टाईम. हा महत्त्वाचं काय? लोड आणि टाईममधला हा कर्व आहे. प्लॉटेड इन ऑर्डर ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने साईज घ्यायचे. डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे साईज. किती तास, हे किती वेळ, ते किती वेळ, हा तो जो साईज झाला. हा एवढा साईज, हे एवढा साईज, हा एवढा साईज. तर उतरत्या क्रमाने हा आपण प्लॉट करणार आहे. साईजमधला उतरता क्रम असा घेऊन. तर त्याला काय म्हणतात? लोड ड्युरेशन कर्व. सॉरी, हा लोड ड्युरेशन कर्व कशामध्ये आहे? लोड आणि टाईममध्ये आहे, आणि हा कसा आहे? उतरत्या क्रमाने केलेला असतो. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन आहे डिफाईन इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व. तर इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व म्हणजे काय? द कर्व विच रिप्रेझेंट्स टोटल नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड फॉर द गिवन डिमांड इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व. इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व म्हणजे काय आहे? द कर्व हा सुद्धा एक कर्व आहे. विच रिप्रेझेंट, तो काय रिप्रेझेंट करतो? टोटल नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड फॉर द गिवन डिमांड. म्हणजे आता आपला डिमांड आहे असं समजूया आपण, एक 10 मेगावॅट आपला डिमांड आहे किंवा इतकी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. मग 10 मेगावॅट जर आपला डिमांड असेल तर 10 मेगावॅटसाठी किती युनिट्स एनर्जी तयार केली म्हणजे 10 मेगावॅट डिमांड आपला पूर्ण होतो. आता का लक्षात? म्हणजे काय आता बघा, हे जे आहे कुठं बघितलं आपण? द कर्व, हा पण कर्व आहे विच रिप्रेझेंट्स टोटल नंबर ऑफ युनिट जनरेटेड.
म्हणजे एकूण किती युनिट जनरेट होतात फॉर द गिवन डिमांड. म्हणजे जर 10 मेगावॅट हा डिमांड असेल तर 10 मेगावॅटचा डिमांड पूर्ण करण्यासाठी एकूण किती युनिट जनरेट करावे लागतील, त्याला काय म्हणायचं, इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व. नेक्स्ट डेफिनेशन, डिफाईन ॲव्हरेज डिमांड ऑर ॲव्हरेज लोड. काय नेक्स्ट डेफिनेशन आहे, डिफाईन ॲव्हरेज डिमांड ऑर ॲव्हरेज लोड. ॲव्हरेज डिमांड किंवा ॲव्हरेज लोड आपण कसा काय म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये 3 भाग आहेत, डेली ॲव्हरेज डिमांड, मंथली ॲव्हरेज डिमांड आणि इयरली ॲव्हरेज डिमांड. तर पहिला आपण बघूया डेली ॲव्हरेज डिमांड म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेली ॲव्हरेज डिमांड. डेली ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड, युनिट्स इन KWH. आपण असं कन्सिडर की युनिट किलोवॅट आवरमध्ये आहे, ह्याचं युनिट काय आहे, किलोवॅट आवर. नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन 1 डे, जर आपण एका दिवसात किती युनिट जनरेट केले, डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स इन अ डे. म्हणजे काय, डेली दिवसाचा ॲव्हरेज डिमांड काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अंशामध्ये काय घ्यायला लागेल नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन 1 डे, म्हणजे एका दिवसात किती युनिट जनरेट झाले, डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स इन अ डे, म्हणजे 24 तास. एका दिवसात किती तास असतात, 24 तास असतात. तर एका दिवसात किती युनिट जनरेट झाले डिवायडेड बाय एका दिवसाचे तास किती, आणि त्या जर आपण त्याचा कॅल्क्युलेट केलं तर काय, तर डेली ॲव्हरेज डिमांड ह्या दोघांचा भागाकार. त्याच्यानंतर मंथली ॲव्हरेज डिमांड कसा काढायचा, तर मंथली ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड, युनिटचं परत त्याचं युनिट काय आहे, KWH, नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन 1 मंथ डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स इन 1 मंथ, नंबर ऑफ आवर्स इन 1 मंथ. म्हणजे काय, नंबर ऑफ युनिट एका महिन्यामध्ये जर आपण मंथली ॲव्हरेज डिमांड काढायचं असेल तर काय होणार, नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन 1 मंथ, म्हणजे एका महिन्यात किती युनिट जनरेट झाले, डिवायडेड बाय छेदामध्ये काय येणार, नंबर ऑफ आवर्स इन 1 मंथ, म्हणजे एका महिन्यामध्ये किती आवर्स असतात. म्हणजे एका दिवसात 24 असतील तर 24 × 24 गुणिले 30 केलं तर आपल्याला इथले एका महिन्यातले आवर्स मिळतील. आता तेच इयरली ॲव्हरेज डिमांड, आता इयरली वर्षाचा ॲव्हरेज डिमांड काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, इयरली ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट जनरेटेड, युनिट KWH, नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन 1 इयर, म्हणजे एका वर्षात किती युनिट जनरेट झाले, डिवायडेड बाय छेदामध्ये नंबर ऑफ आवर्स इन 1 इयर, म्हणजे एका वर्षामध्ये किती युनिट जनरेट झाले, एका वर्षातले किती तास आहेत असं त्याचं हे होतं. मग इथं कसं येणार, नंबर ऑफ आवर्स इन 1 इयर, त्याच्यामध्ये काय येतं, नंबर ऑफ आवर्स इन 1 इयर, म्हणजे आता एक दिवसामध्ये 24 गुणिले एकूण महिने 12, 24 गुणिले 12 इंटू किती होतात, 24 × 12 असं केल्यानंतर आपण इंटू 30 दिवस असतात, 30 एका महिन्यातले दिवस 30, म्हणजे 24 × 12 × 30 असं काढलं की आपल्याला ह्या इयरमधलं मिळतं. ते जर मंथली काढायचं असेल तर 24 × 30 करायचं, आणि दिवसाचं काढायचं असेल तर फक्त 24, नंबर ऑफ आवर्स इन अ डे. म्हणजे ह्या पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करतो, ॲव्हरेज डिमांड, त्यालाच काय म्हणतात, ॲव्हरेज लोडसुद्धा म्हणतात. म्हणजे डेली ॲव्हरेज डिमांड किंवा डेली ॲव्हरेज लोड, मंथली ॲव्हरेज डिमांड किंवा मंथली ॲव्हरेज लोड, आणि इयरली ॲव्हरेज डिमांड किंवा आपण त्याला ॲव्हरेज लोड असंही म्हणतो. अशी ही डेफिनेशन आहे, लक्षात येते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट डेफिनेशन बघूया आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे मॅक्झिमम डिमांड. ओके, तर मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय, तर बघा, इट इज द मॅक्झिमम लोड, इट इज द मॅक्झिमम लोड विच ए कंझ्युमर युजेस ॲट ए पर्टिक्युलर टाईम पिरियड आउट ऑफ हिज टोटल कनेक्टेड लोड. आता आपल्या घरामध्ये कनेक्टेड लोड आपण क्लास व्हिडिओमध्ये बघितलं होतं. कनेक्टेड लोड म्हणजे काय, घरामध्ये असणाऱ्या सगळ्या जे काही इलेक्ट्रिकलच्या आहेत अप्लायन्सेस ते एकत्र असणं, म्हणजे फॅन, लाईट, ट्यूब हे सगळं एका मीटरला कनेक्ट केलेलं असतं. मग ते 24 तास चालू असू देत किंवा नसू देत फरक पडत नाही. पण आपला कनेक्टेड लोड काय आहे, आपल्या एका घरात 3 रूममधले 3 फॅन, 3 ट्यूब असतील, छोटे 3 बल्ब असतील, ह्या सगळ्यांचं रेटिंगची ॲडिशन करून आपण ते मीटरला कनेक्ट केलेलं असून त्याला कनेक्टेड लोड म्हणतात. आता इथं काय आहे, मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय, टोटल आपला काहीतरी कनेक्टेड लोड आहे. तर बघा, इट इज द मॅक्झिमम लोड, म्हणजे
मॅक्झिमम लोड किती आहे विच ए कंज्युमर युजेस ॲट ए पर्टिक्युलर टाईम पिरियड. म्हणजे फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यामध्ये दुपारच्या दिवशी, आता समजा उन्हाळ्यातला एक दिवस आहे, त्याच्या दिवशी फार उष्णता पडली, तर त्यावेळी काय आहे, आपल्याला सुट्ट्या आहेत, बरोबर, सुट्ट्या असणार, त्याच्याबरोबर खूप गरम होते, म्हणजे आपले फॅन चालू असणार, फ्रीज चालू असणार, फ्रीजचा स्पीड पण जास्त चांगला ह्याच्यावर ठेवणार आपण. तर त्यावेळेचा तो काय होणार आहे, पूर्ण वर्षभरातला मॅक्झिमम डिमांड काय होणार आहे, ज्या दिवशी खूप उष्णता होती तेव्हा. तो झाला मॅक्झिमम लोड. आता आणखीन कधी म्हणू शकतो आपण की एकाच्या घरामध्ये काहीतरी मोठं बड्डे असेल, कार्यक्रम असेल आणि रात्रभर लाईट्स ऑन असतील आणि त्या दिवशी दिवसभरामध्ये म्हणजे महिन्यातल्या त्या बड्डेच्या दिवशी खूप एनर्जी लाईट आपल्याला त्यावेळी युनिट्स लागले, यूज केलो आपण, का तर काहीतरी कार्यक्रम होता म्हणून. तर त्याला काय म्हणतो आपण, तो त्या दिवशीचा तो मॅक्झिमम लोड होता त्या महिन्यातला. तर मॅक्झिमम लोड म्हणजे का, आता दिवसातला मॅक्झिमम लोड काढायचा असेल तर कसा काढणार, तर मॅक्झिमम लोड दिवसामध्ये काढायचा झाला तर सकाळी 6:30 ते 8पर्यंत आपला मॅक्झिमम लोड असतो, का तिथं लाईट्स ऑन असतात, सगळ्या बंद, कुठलंच नसतं, फ्रीज ऑन असतं. आणि तेच आपण रात्री पण सगळ्या लाईट्स ऑन असतात, फॅन मोस्टली ऑन असतात. कधी तर 7 नंतर एक 10पर्यंतचा तो मॅक्झिमम लोड असतो. तर इट इज द मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय, मॅक्झिमम लोड विच ए कंज्युमर युजेस ॲट ए पर्टिक्युलर टाईम, एका पर्टिक्युलर टाईमसाठी, एका पर्टिक्युलर टाईममध्ये तेवढा तो टाईममध्ये तो मॅक्झिमम लोड लागला असतो. पर्टिक्युलर टाईम म्हणजे काय, सकाळी आणि संध्याकाळी, किंवा आपण कसं म्हणतो सकाळी किंवा संध्याकाळी, किंवा एखादं कार्य असेल, कार्यक्रम असेल, त्या दिवशी बाबा स्पीकर लावलेत, मोठे मोठे लाईट्स लावलेत, तर त्यावेळी पण आपला तो लोड वाढू शकतो. तर त्याला काय म्हणायचं, मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय, मॅक्झिमम लोड एका पर्टिक्युलर टाईमसाठी लागलेला आहे, त्याला आपण मॅक्झिमम डिमांड म्हणतो. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे प्लांट कपॅसिटी फॅक्टर. प्लांटची, एखादा प्लांट असेल, आता थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, विंड प्लांट, असे हे प्लांट्स आहेत. ते प्लांट जे काय आहेत त्या प्लांटचे फॅक्टर, प्लांटचा कपॅसिटी फॅक्टर आपण कसा काढतो, इट इज द रेशो ऑफ, त्याचा रेशो आहे म्हणजे अंशात आणि छेदात, इट इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल एनर्जी जनरेटेड टू मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन जनरेटेड. ह्याचा दोघांचा रेशो आहे. कुठला रेशो, ॲक्च्युअल एनर्जी जनरेट म्हणजे ॲक्च्युअल एनर्जी किती जनरेट झाली डिवायडेड बाय काय करायचं आहे, मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन जनरेटेड. ॲक्च्युअल एनर्जी किती जनरेट झाली आणि मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन जनरेटेड, म्हणजे ह्याच्या आधी किती मॅक्झिमम एनर्जी जनरेट झाली होती आणि ॲक्च्युअल एनर्जी आता किती झाली. आज ॲक्च्युअल एनर्जी किती जनरेट झाली आहे डिवायडेड बाय मॅक्झिमल पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन जनरेटेड, आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम एनर्जी कधी जनरेट झाली होती, ती किती जनरेट झाली होती, हे दोन्ही कशामध्ये येतं, KWमध्ये येते. तर ही डेफिनेशन जर आता आपल्याला एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल काढायसाठी प्लांट कपॅसिटी फॅक्टर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, आपल्याला माहीत काय पाहिजे, ॲक्च्युअल एनर्जी किती जनरेट झाली आणि मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन जनरेटेड, म्हणजे मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी किती जनरेट झाली होती आधी ती, आणि आत्ता किती एनर्जी ॲक्च्युअलमध्ये जनरेट झाली आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे डिफाईन प्लांट यूज फॅक्टर. आता प्लांट यूज फॅक्टर म्हणजे प्लांटचा यूज फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करणार, द रेशो ऑफ, हा सुद्धा काय आहे, रेशो आहे. इट इज द रेशो ऑफ युनिट, म्हणजेच सगळे युनिट KWमध्ये आपण KWHमध्ये घेतो. इट इज द रेशो ऑफ युनिट जनरेटेड टू युनिट जनरेटेड, म्हणजे एकूण किती युनिट जनरेट झाले, किंवा त्याचा आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन, म्हणजे काय एकूण किती युनिट जनरेट झाले त्यालाच काय म्हणतो आपण, आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन. म्हणजे ते सेम आहे मिनिंग. किती, आता समजा एखादा प्लांट आहे आणि त्याचं प्लांटमध्ये एका दिवसामध्ये एवढे युनिट जनरेट झाले, म्हणजेच काय एका दिवसाचा आउटपुट काय आहे, किती युनिट जनरेट झालं ते. तर ह्या रेशो आहे कशाचा, युनिट जनरेटेड म्हणजेच आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन टू प्लांटची कपॅसिटी, म्हणजे आता वरता आपण काढतो ते प्लांट कपॅसिटी इंटू आवर्स ऑफ यूज, म्हणजे काय किती आवर्स आपण ते काम केलं. म्हणजे हे जर असेल आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन असेल तर आपण आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन किंवा युनिट जनरेटेड जर एका दिवसामधले काढले असतील, म्हणजे एका दिवसामध्ये किती युनिट जनरेट झाले, किंवा एका दिवसाचं पॉवर स्टेशनचं आउटपुट काय आहे. समजा एका दिवसामध्ये आपण 100 युनिट जनरेट केले, म्हणजेच काय आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन, एका दिवसाचं आउटपुट ऑफ पॉवर स्टेशन किती असेल म्हणलो आपण, 100 जर असेल
हां, तर खाली काय येणार 100 डिवाइड बाय प्लॅन्टची कपॅसिटी किती आहे हे आपण इथं कॅल्क्युलेट करतो, प्लॅन्ट कपॅसिटी इंटू आवर्स ऑफ यूज. मग इथं आपण काय म्हणलं होतं 10 युनिट जनरेट 100 युनिट जर आउटपुट असेल किंवा 100 युनिट जनरेट असेल एका दिवसात तर आवर्स ऑफ यूज किती असेल एका दिवसाचे 24 तास. आणि आपण इथं प्लॅन्टची कपॅसिटी काय आहे 24 तास आणि आपण हे किती आउटपुट आहे पॉवर स्टेशनचं किंवा किती युनिट जनरेट झाले ते घेऊन आपण प्लॅन्ट यूज फॅक्टर ही हा फॉर्म्युला आपण त्याचा ॲन्सर काढतो, कॅल्क्युलेट करणार आहे प्लॅन्ट यूज फॅक्टर. नेक्स्ट डेफिनेशन आहे ती डिफाईन डिमांड फॅक्टर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिमांड फॅक्टर? इट इज द रेशो ऑफ, दिस इज द हा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन टू इट्स कनेक्टेड लोड. म्हणजे काय डिमांड फॅक्टर कसा काढायचा ह्यांचा रेशो आहे. रेशो म्हणजेच काय अंशामध्ये आणि छेदामध्ये असं असतं. रेशो म्हणजे काय अंश आणि छेदामध्ये. रेशो कशाचा रेशो आहे मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन. म्हणजे काय मॅक्झिमम डिमांड, मॅक्झिमम डिमांड आपण वरती बघितलो. मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय एका पर्टिक्युलर टाईमच्या वेळेमध्ये त्या दिवशी लागलेला तो मॅक्झिमम लोड असतो एखाद्या कारणासाठी किंवा उन्हाळा असेल तर अशा कारणासाठी तिथं जास्त एनर्जी लागते तर त्याला आपण काय म्हणतो मॅक्झिमम डिमांड. तर मॅक्झिमम डिमांड किती आहे तो अपॉन कनेक्टेड लोड. आणि आता मॅक्झिमम डिमांड आहे त्याला कनेक्टेड लोड किती आहे म्हणजे किती फॅन आहेत, किती ट्यूब आहेत, किती बल्ब आहेत झिरोचे, फ्रीज आहे का, म्हणजे कनेक्टेड लोड किती आहे ह्याचं कॅल्क्युलेशन प्लस मॅक्झिमम डिमांड किती आहे ह्यांचे जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन टू इट्स कनेक्टेड लोड. म्हणजे मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन टू म्हणजे अपॉन कनेक्टेड लोड, त्या ह्याचा कनेक्टेड लोड किती आहे असं आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला डिमांड फॅक्टर मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे नेक्स्ट डेफिनेशन आहे डिफाईन डायव्हर्सिटी फॅक्टर. ओके, डायव्हर्सिटी फॅक्टर जरा व्यवस्थित लक्षात घेऊया आपण. डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय इट इज द रेशो ऑफ, हा सुद्धा रेशो आहे. रेशो आहे म्हणजे अंशात आणि छेदात काहीतरी असणार. इट इज द रेशो ऑफ सम ऑफ, सम म्हणजे काय हे समचा अर्थ काय बेरीज, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स. इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स म्हणजे काय आता इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्समध्ये कसं करतो आपल्या घरामध्ये असं करूया की फॅन आहेत, लाईट्स आहेत आणि फॅन आणि लाईट्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. ओके, तर फॅनचा मॅक्झिमम डिमांड किती आहे आणि लाईटचा मॅक्झिमम डिमांड किती आहे. म्हणजे फॅन दिवसातल्या 24 तासामध्ये किती वेळ वापरली गेली आणि लाईट दिवसातल्या किती तास वापरली गेली, म्हणजे मॅक्झिमम लाईट किती वापरली गेली आणि मॅक्झिमम फॅन किती वापरली गेली, ह्या दोघांचं वेगळं वेगळं मॅक्झिमम डिमांड कॅल्क्युलेट करायचं त्याला आणि त्यांची काय करायची सम करायची म्हणजे बेरीज करायची. म्हणजे इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स म्हणजे आता आपल्याला जर लाईट बघितलं तर लाईटचा मॅक्झिमम रेग्युलर डिमांड असेल 5 युनिट आपल्याला दिवसाला लाईटनी लागतात, पण एखाद्या दिवशी किती गेली तो 7 युनिट वापरला. आणि फॅन एखाद्या दिवशी आपल्याला पण 5 युनिट लागतात पण त्या दिवशी किती गेले 7 युनिट 8 युनिट गेला, तर एक्स्ट्रा लाईट किती गेली 2 युनिट आणि फॅनला एक्स्ट्रा लाईट किती गेली लागलं 3 युनिट. म्हणजे मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय रेग्युलरपेक्षा जास्त किती लागलं. फॅन आणि लाईट आपल्याला फॅन किंवा लाईट आपल्याला रेग्युलरली 5-5 युनिट लागत असतील पण त्या एखाद्या पिरियडसाठी एखाद्या काळासाठी फॅन आपल्याला किती लागला असं समजूया 5च्या ऐवजी 7 युनिट लागलं आणि लाईट किती युनिट लागली 5च्या ऐवजी 8 लागलं. म्हणजे ह्याचे 3 आणि ह्याचे 2 हे वेगळं वेगळं करायचं आणि त्याची बेरीज करायची म्हणजे मॅक्झिमम डिमांडची बेरीज करायची. ओके, तर ते मॅक्झिमम डिमांड म्हणजे सम म्हणजे बेरीज ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे जे काही आपल्याकडं उपकरणं आहेत ते लाईट फॅन त्याचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड. म्हणजे फॅनचा मॅक्झिमम दिवसातला फॅनचा रेग्युलर डिमांड जर 5 युनिट असेल आणि त्या दिवशी तो 8 युनिट लागला तर मॅक्झिमम युनिट किती झालं त्याचं मॅक्झिमम डिमांड किती झाला 3 युनिट हा मॅक्झिमम डिमांड यूज झाला. हा कशात झाला फॅनचा. तसाच मॅक्झिमम डिमांड आपण लाईटचा म्हणजे जे काही आपल्याकडे आहे त्याचा प्रत्येकाचा मॅक्झिमम डिमांड कॅल्क्युलेट करायचा तो इथं येणार डिवायडेड बाय 2 मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन. आणि एवढा इथं मॅक्झिमम डिमांड इंडिव्हिज्युअलचा एवढा होता आणि पॉवर स्टेशनवरचा आलेला मॅक्झिमम डिमांड. पॉवर स्टेशन म्हणजेच काय आपलं जिथं एनर्जी जनरेट होते तिथला त्यांनी तिच्यावर पण येतो की एवढा मॅक्झिमम डिमांड आहे. म्हणजे
कसं होतं, उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला लाईट एक्स्ट्रा लागतीच त्याप्रमाणे आपल्याला जनरेशन पण उन्हाळ्यामध्ये जास्त करावं लागतं, कारण उन्हाळ्यामध्ये एनर्जी ही जास्त लागते. तर त्यावेळी पॉवर स्टेशनवरचा मॅक्झिमम लोड, मॅक्झिमम डिमांड कसा असतो, जास्त असतो. म्हणजे जर का उरलेल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला एक 200 युनिट लागत असतील, तर त्या तिसऱ्या युनिटमध्ये उन्हाळ्यात आपल्याला ती किती लागते, जर 100 लागत असेल हिवाळ्यात, आणि पावसाळ्यात जर 100 युनिट महिन्याला लागत असेल, तर ती हिवाळ्यात किती उन्हाळ्यात किती लागते, थोडी एक्स्ट्रा लागते, असं म्हणूया की 150 लागते. म्हणजेच काय, पॉवर स्टेशनवरचा मॅक्झिमम डिमांड किती आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स टू अपॉन किंवा छेदामध्ये मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन, पॉवर स्टेशनचा मॅक्झिमम डिमांड किती आहे हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला डायव्हर्सिटी फॅक्टर मिळतो. तर डायव्हर्सिटी फॅक्टरच्या 2 व्हॅल्यू असतात. ओके, एक इन अबाऊ फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युल्यामध्ये इन अबाऊ फॉर्म्युला काय होतं, डायव्हर्सिटी फॅक्टर इज मोर दॅन 1. जर डायव्हर्सिटी फॅक्टर मोर दॅन 1 असेल, आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली असते, डायव्हर्सिटीची फॅक्टरची व्हॅल्यू 1.1, 1.2 किंवा 1 अशी दिलं असेल, तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि आता परत डायव्हर्सिटी फॅक्टर आहे, हे खाली आणि हे वर केलेलं आहे बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये कसं होतं, डायव्हर्सिटी फॅक्टरमध्ये सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स अपॉन मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन, आणि इन अबाउट फॉर्म्युला द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इज मोर दॅन 1. व्हॅल्यू ऑफ ह्यामध्ये कसं, ह्या फॉर्म्युलानं जर आपण व्हॅल्यू काढलो तर डायव्हर्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू कशी असते, 1 पेक्षा जास्त असते. आता डायव्हर्सिटी फॅक्टरची दुसरी व्हॅल्यू आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर इज इक्वल टू, हे खाली आहे ना, खालचं वर आणि वरचं खाली आहे. मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन वरती आहे, मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन अपॉन खाली काय लिहिलं आहे, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड्स. जर असं कॅल्क्युलेट केलं तर डायव्हर्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू कशी असते बघा, इन अबाऊ फॉर्म्युला, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये इन अबाऊ फॉर्म्युला द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इज लेस दॅन 1. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये डायव्हर्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू लेस दॅन 1 म्हणजे एकापेक्षा कमी असते, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये डायव्हर्सिटीची फॅक्टर इन अबाऊ फॉर्म्युला द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इज मोर दॅन 1. ह्या व्हॅल्यूमध्ये डायव्हर्सिटी फॅक्टर 1 पेक्षा जास्त असतं आणि तर 1 पेक्षा कमी असतं. हा मेन डिफरन्स आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन आहे लोड फॅक्टर. ओके, लोड फॅक्टर म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोड फॅक्टर, द रेशो ऑफ, इथं सुद्धा रेशो आहे, रेशो म्हणजे अंशात आणि छेदात आलं. तर लोड फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण, तर रेशो ऑफ ॲव्हरेज लोड, ओके, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड आपण कुठं कॅल्क्युलेट केलो, ॲव्हरेज लोड तिथं कॅल्क्युलेट केलो. ॲव्हरेज लोड म्हणजे डेली ॲव्हरेज डिमांड, मंथली ॲव्हरेज डिमांड आणि इयरली म्हणजेच ॲव्हरेज डिमांड म्हणजेच काय, ॲव्हरेज लोड असतो. तर ॲव्हरेज लोड आपण इथं कॅल्क्युलेट केलो. ओके, तर लोड फॅक्टर कसा काढायचा, मग इथं लोड फॅक्टर आपण इथं काय झालं,